यानंतर बघूयात एक मोठी बातमी येते। केतन अग्रवाल हत्या प्रकरणातली एक महत्त्वाची बातमी समोर येते। सिया आणि चेतनला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। मावळ कोर्टामध्ये ही सुनावणी पार पडलेली आहे। आरोपी सिया आणि चेतनला न्यायालयीन कोठडीत त्यांची रवानगी करण्यात आलेली आहे। पोलीस कोठडीची मागणी न्यायालयानं फेटाळलेली आहे। आताच्या घडीची एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। केतन अग्रवाल हत्या प्रकरणासंदर्भातली बातमी। आरोपी सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात आज हजर करण्यात आलं होतं। न्यायालयानं त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी फेटाळून लावलेली आहे आणि त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। मावळ कोर्टामध्ये केतन अग्रवाल हत्या प्रकरणासंदर्भातली आरोपींच्या कोठडी संदर्भातली सुनावणी पार पडलेली आहे। केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये सिया आणि चेतनला न्यायालयीन कोठडीत त्यांची रवानगी करण्यात आलेली आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात आपल्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर आपल्या सोबत आहे। चैत्राली, निश्चितच आपण पाहतोय की सिया आणि चेतनला आज वडगाव कोर्टात हजर करण्यात आलं होतं। त्यावेळी युक्तिवाद करत असताना तपास अधिकाऱ्यांनी सांगितलंय की मोबाईल मधला डाटा जो आहे तो त्यांच्या रिकव्हर करण्यात आलेला आहे। मात्र हा सर्व संभाषण जे आहे ते सांकेतिक भाषा वापरून करण्यात आलेलं होतं। त्यामुळे या दोघांनाही समोरासमोर बसवून त्यांची चौकशी करावी लागणार आहे अशी मागणी केली आणि त्यामुळे 3 दिवसाची पोलीस कोठडी मिळावी असं पोलिसांनी सांगितलेलं। मात्र सरकारी वकिलांनी जे आहे ती मोबाईल डाटा रिकव्हर करण्यात आला असल्यामुळे पीसीची गरज आहे असं सांगितलेलं। मात्र सियाचे जे वकील आहेत विपुल दुशिंग यांनी ही सांकेतिक भाषा असली तरी पीसी देऊ नये असं सांगण्यात आलं होतं। यावरूनच आता न्यायालयाने जे आहे ते या दोघांची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी केलेली आहे। पोलीस कोठडीची मागणी जी आहे ती आता न्यायालयाने फेटाळून लावली। त्यामुळे आता सिया आणि चेतन यांची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात येणार आहे। अगदी चैत्राली, मात्र जे लाय डिटेक्टर चाचणी केली जाणार होती त्याबद्दल काय अपडेट मिळत आहे? यावेळी न्यायाधीशांनी जे सांगितलेलं आहे की या टेस्टसाठी आरोपींची संमती लागणार आहे आणि त्यानंतरच ही परवानगी मिळणार आहे असं न्यायालयाकडून सांगण्यात आलेलं। त्यामुळे आता यावर सरकारी वकिलांनी जी आहे ही टेस्टची जी आहे ती गरज नसल्याचं म्हटलं आहे। अगदी चैत्राली, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपण बघतोय सिया आणि चेतनला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पोलिसांनी जी मागणी केलेली होती की पोलीस कोठडी मिळावी ही मागणी न्यायालयानं फेटाळून लावलेली आहे। मावळ न्यायालयामध्ये याची सुनावणी पार पडलेली आहे। तर लाय डिटेक्टर चाचणी संदर्भात सुद्धा आरोपींची संमती आवश्यक असल्याचं न्यायालयानं नमूद केलं आणि त्यामुळे आता तो सुद्धा मुद्दा काहीसा मागे पडलेला आहे। त्यामुळे पुढच्या आता हे आरोपी संमती देतात का ते बघणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। आरोपी सिया आणि चेतनला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पोलीस कोठडीची मागणी न्यायालयानं फेटाळून लावलेली आहे। केतन हत्या प्रकरणामध्ये या दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी त्यांची रवानगी आता होणार आहे। आज त्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। आपल्याला माहित आहे की लोहगडावर केतनची हत्या करण्यात आली होती आणि त्यानंतर त्याची होणारी पत्नी सिया आणि तिचा प्रियकर चेतनला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। ते आतापर्यंत ते पोलीस कोठडीमध्ये होते। पोलिसांकडून सगळ्या तपास सुरू होता। त्या घटनेचं रिक्रिएशन सुद्धा करण्यात आलेलं होतं। सियाला सोबत घेऊन एकदा पोलिसांनी रिक्रिएशन केलेलं होतं। त्यानंतर चेतनला सोबत घेऊन लोहगडावरून रिक्रिएशन करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर सियाच्या घरामध्ये तिच्या रूमची सुद्धा झाडाझडती करण्यात आलेली होती। डिजिटल पुरावे गोळा करण्यात आलेले होते। जे साक्षीदार आहेत, कॅब ड्रायव्हर असेल किंवा चेतनचा नोकर असेल, या सगळ्यांचे जबाब नोंदवण्यात आले होते आणि आता या सगळ्यानंतर आज त्यांची कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं। यावेळेला सिया आणि चेतनला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। आज त्यांनी 3 दिवसाची पोलीस कोठडी मागितलेली होती, परंतु कोर्टाने आज त्यांचं ग्राउंड्स कन्सिडर करून पोलीस कस्टडी एक्सटेंड केली नाहीये। त्यांना ज्युडिशियल कस्टडीमध्ये घेतलेले आहे। दोन्हीची काही मागणी करण्यात आली होती का? आज त्यांनी तो अर्ज काही प्रेस केलेला नाहीये। ते कदाचित त्यांना तो ड्रॉप करायची इच्छा आहे। गेलेही वेळेस नाही, त्यांचे ग्राउंड्स होते ते ग्राउंड्स कुठल्याही प्रकारे सफिशियंट नव्हते कस्टडी एक्सटेंड करण्यासाठी। त्याच्यामुळे ती कस्टडी एक्सटेंड केली नाही त्यांनी। ग्राउंड सफिशियंट नसल्यामुळे पोलीस कोठडी एक्सटेंड केली नाही। किती तारखेपर्यंत
14 दिवसाची. सिया आणि चेतननी अजून एका व्यक्तीशी संवाद साधला होता याविषयी, असं काही सरकारी आज रिपोर्ट मध्ये कुठल्याही प्रकारे त्याचा उल्लेख नाही है. आज के रिपोर्ट में ऐसा कोई उसके बारे में कोई जिक्र किया नहीं है. आज अदालत में उन्होंने 3 दिन का पुलिस कस्टडी मिलने के लिए उन्होंने एप्लीकेशन दिया था, लेकिन उसमें जो ग्राउंड्स देखते हुए कोर्ट को वो ग्राउंड्स पुलिस कस्टडी एक्सटेंड करने के लिए सफिशिएंट नहीं लगे, इसलिए कोर्ट ने उनको जुडिशियल कस्टडी में आज लिया है. आज लाई डिटेक्टर टेस्ट के जो एप्लीकेशन है वो उन्होंने आज प्रेस नहीं किया है, शायद वो उनको उसकी जरूरत नहीं है ऐसा बोल रहे हैं. सर, जुडिशियल कस्टडी के लिए आपने जो आर्ग्यूमेंट किया था उसमें क्या था? ये आज के वही बताया कि आज के जो ग्राउंड्स है वो सफिशिएंट नहीं है पुलिस कस्टडी एक्सटेंड करने के लिए, तो कोर्ट ने वो एक्सेप्ट कर लिया है आर्ग्यूमेंट. नहीं अभी नहीं, अभी आगे की बात है. अभी तक तो बेल एप्लीकेशन इज टू अर्ली टू कमेंट. So we basically they were presented, the accused were presented before the honorable court today. The IO has given, the investigating officer presented about 5 reasons why their police custody should be extended. However, the court, after considering the reasons and the arguments of my learned friend and myself, has decided that the arguments were not sufficient. Already 12 days of police custody has been given and that has been sufficient. They have been taken into magisterial custody and will be sent to the central prison for the next 15 days, so 16.